मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्या सोबत मेथीच्या भाजीपासून मेथीची कचोरी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जनरली आपण मेथीची वेगवेगळ्या प्रकारे भाजी बघितलेली आहे, पण आज मी तुमच्या सोबत मेथीची कचोरी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यातल्या त्यात तुम्ही हिला 8 दिवस सुद्धा व्यवस्थित अशी ठेवू शकता, त्यातल्या त्यात प्रवासामध्ये नेऊ शकतात। इतकी सुरेख पद्धतीने ही होते। तर ती कशी बनवायची, त्याचा मसाला कसा असावा, या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कचोरीसाठी काय काय साहित्य लागतं बघून घेऊया। एक जुडी मेथी घेतलेली आहे, अर्धी वाटी मी येथे कोथिंबीर, 1 वाटी भरून बेसन, त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। आता कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। यामध्ये आता 1 चमचा भरून जिरं ॲड करायचं आहे। जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे। राई घातल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे। हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर अशा पद्धतीने 4 गोष्टी ॲड करून ओबडधोबड मिक्सरला लावून घेतलेला आहे। आता ही 2 ते 3 मिनटं फक्त परतून घ्यायची आहे। जास्त वेळ आपल्याला इथे परतवायची नाही, हे लक्षात घ्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। इथे मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता ही व्यवस्थित पद्धतीने फोडणीमध्ये मिक्स करायची आहे। मेथीला छान असं पाणी सुटेपर्यंत आणि ती व्यवस्थित अशी थोडीशी कुरकुरीत हलकीशी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायची आहे। तर इथे मी एक प्लेट झाकून घेतलेली आहे आणि 2 ते 3 मिनटं आपण झाकण ॲड करून छान अशी हिला वाफवून घेऊया। आता ही व्यवस्थित अशी वाफवली गेलेली आहे। यामध्ये काही मसाले घालूया। तर यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, 1 चमचा काळे तीळ घातलेले आहे, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मित्रांनो, येथे तुम्ही पूर्णतः सफेद तीळ किंवा काळे तीळ जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही येथे ॲड करू शकतात। आता व्यवस्थित पद्धतीने मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। भाजीमध्ये मसाले व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे। आता यामध्ये 1 वाटी भरून मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे। आता या मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला 1 जुडी जर मेथीची भाजी असेल तर 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। या पद्धतीनेच तुम्हाला येथे व्यवस्थित असं बेसन पीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून आपली जी सारण आहे ते व्यवस्थित असं होतं आणि त्याची जी चव इकडे तिकडे होणार नाही। भाजीमध्ये पीठ ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ कच्चं राहायला नको। आता यावर झाकण ॲड करायचं आहे आणि 1 मिनिटासाठी वाफ काढूया। तर यामध्ये चवीपुरती साखर घालायची आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला मी येथे देणार आहे। आपल्याला येथे साखर आणि लिंबाचा रस एवढंच यामध्ये ॲड करायचं आहे। आमचूर पावडर वगैरे अशा गोष्टी इथे टाळायच्या आहे, जेणेकरून ही हिरवी भाजी आहे हिची चव आहे ना आमचूर पावडरमुळे विस्कळीत होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला आहे ना 1 चमचा साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस अशा पद्धतीनेच घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि 1 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आंबट, गोड आणि तिखट अशा पद्धतीने छान असा हा मसाला तयार झालेला आहे। आता आपला व्यवस्थित मसाला झाल्यानंतर याला थंड होण्यासाठी ठेवूया। आता आपला मसाला फायनल असा झालेला आहे कचोरीसाठी। यावर हिरवीगार कोथिंबीर ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, आता हा फायनल आपला मसाला तयार झालेला आहे। याचे आपल्याला आहे ना लहान मोठे छोट्या शेपमध्ये जेवढे तुम्हाला कचोरी लहान मोठी ठेवायची असेल त्यानुसार तुम्ही येथे गोळे तयार करून घ्यायचे। याच पद्धतीने मी संपूर्ण बॉल्स येथे तयार करून घेते। अशा पद्धतीने आपली स्टफिंग येथे तयार झालेली आहे। छान असे बॉल्स तयार केलेले आहे। आता आपण पीठ मळूया। येथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, 1 चमचा अजवाईन घेतलेली आहे, छान असा क्रश करून घ्यायची आहे।
त्यानंतर 2 पळी तेल ॲड करून व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून तुम्हाला व्यवस्थित असा कडक डो मळायचा आहे। खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त नरमही नाही, असा मध्यम स्वरूपामध्ये तुम्हाला इथे डो मळायचा आहे। एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी, तुम्हाला वाटलं तर गव्हाचं पीठ घ्या किंवा तुम्हाला वाटेल तर तुम्ही मैद्याचं पीठसुद्धा घेऊ शकता। दोन्ही ऑप्शन तुमच्याजवळ आहे। मी एक हेल्दी ऑप्शन म्हणून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण कोणालाही लहानांपासून वयस्कर लोकांनासुद्धा देऊ शकतात आणि ही कचोरी अतिशय हेल्दी होते। त्यामुळे ना तुम्ही पौष्टिक अशी कचोरी जर हवी असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकतात आणि ऑप्शनला तुम्ही मैदासुद्धा ठेवू शकतात। दोन्हीची बी छान अशी कचोरी होते। फरक एवढाच आहे की मैद्याची कचोरी थोडी जास्त कडक होते, पण ही कचोरीसुद्धा अगदी मैद्याला तोडीस तोड असते। फक्त काही टिप्स आहे तळण्याच्या, त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। अशा पद्धतीने आपलं पीठ व्यवस्थित असं मळल्या गेलेलं आहे। एकीकडे कचोरीसाठी स्टफिंग तयार झालेली आहे आणि एकीकडे छान असं पीठही मळलेलं आहे। आता तुम्हाला ज्या शेपमध्ये कचोरी ठेवायची असेल लहान मोठी, त्या शेपमध्ये तुम्ही लिंबूच्या आकाराचा गोळा घ्यायचा। आता याची छान अशी ना खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे आणि जे स्टफिंग आपण करून ठेवलेलं होतं मेथीच्या पिठाचं, ते तुम्ही यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता याचं तोंड दाबून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मित्रांनो छान असं आपण लहान मोठ्या शेपमध्ये कचोरीचं सारण भरून गोळे तयार करून घेणार आहोत। तर मित्रांनो, येथे आपण याच पद्धतीने संपूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहे। आता हे तुम्हाला वाटले तर तुम्ही हाताने सुद्धा त्याला चपटे करू शकतात, कचोरीचा आकार देऊ शकतात, पण मी येथे ना या कचोऱ्या लाटून घेणार आहे। वेळ कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता। फक्त तुम्हाला कचोरीचं जे सारण आहे ते बाहेर येऊ द्यायचं नाही आहे, हे लक्षात घ्या। आणि थोड्याशा ना मध्यम स्वरूपामध्ये जाडसर तुम्हाला इथे कचोरी ठेवायचं आहे। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे कचोरी लाटून घ्यायची आहे। मी याच पद्धतीने संपूर्ण कचोरी येथे लाटून घेणार आहे। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया। आता हे तेल छान असे ना नॉर्मल हाय हीटवर आपण गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण कचोरी ॲड करायची आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी, जनरली आपण कचोरीसाठी तेल थोडंसं हलकं गरम ठेवत असतो, पण या कचोरीमध्ये तुम्ही तेलाचं टेम्परेचर थोडं हाय ठेवायचं, जेणेकरून ना या कचोऱ्या छान अशा पुरीसारख्या फुलतात। आणि दुसऱ्या स्टेपला तुम्हाला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। एकीकडून या छान अशा फुलल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवर एक साईड छान अशी टम्म फुगू द्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर दोन्ही साईडनी छान अशी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे या प्रोसेसमध्ये कचोरी तळण्याची। दुसरी टिप अशी की जर तुम्हाला या कचोऱ्या पुरीसारख्या खायच्या असेल तर तुम्ही अगदी गरम तेलामध्ये या पुऱ्या ॲड करा आणि छान अशा या कचोरी पुरीसारखी सुद्धा टम्म अशी फुगते, तशासुद्धा तुम्ही या स्टोअर करू शकतात। दोन्ही पद्धती मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे। एकीकडे तुम्ही स्लो फ्लेमवर कचोरीसारखी कडक करून घ्या किंवा तुम्हाला जर पुरीसारखी खायची असेल तर तेल गरम करायचं कडकडीत आणि पुऱ्यांसारखं तळून घ्यायचं। दोन्ही स्टेप अगदी सोप्या आहे आणि एकदम टम्म असे हे फुलतात, कारण की हे गव्हाचं पीठ आहे आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक अशा या कचोऱ्या होतात। अशा पद्धतीने आपल्या 3 कचोऱ्या इथे रेडी झालेल्या आहे। अतिशय खरपूस या स्लो फ्लेमवर मी तळून घेतलेल्या आहे आणि एका प्लेटमध्ये काढूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या कचोऱ्या इथे तयार झालेल्या आहे। तर याच पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा ॲड करून घेणार आहे। तुम्हाला इथे मी एक कचोरी तोडून सुद्धा दाखवते बघा, इतकी सुरेख होते ना ही कचोरी, कुरकुरीत सुद्धा होते। तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही हिला कचोरीच्या शेपमध्ये आणू शकतात बघा। आणि मधलं स्टफिंग बघा, इतकं सुरेख आहे ना आणि एवढी चविष्ट होते, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। तर मित्रांनो ना, अशा पद्धतीने ह्या पौष्टिक अशा आपण मेथीच्या छान अशा कचोऱ्या तयार केलेल्या आहेत। तुम्ही या प्रवासामध्ये 8 दिवस सुद्धा टिकवू शकतात आणि याचं स्टफिंग आहे ना आतलं एवढं भन्नाट होतं की लहानांपासून तर मुलंसुद्धा एवढ्या आवडीने खातील आणि टिफिन बॉक्सला सुद्धा तुम्ही देऊ शकतात आणि हे एक हेल्दी ऑप्शन होऊन जातं, कारण की यामध्ये आपण पूर्णतः गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। हिवाळी स्पेशल मी तुमच्यासोबत पौष्टिक
पौष्टिक अशी हिरवी भाजीमध्येच तुम्हाला छान अशी कचोरी कशी बनवायची ते सांगितलेली आहे। हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी फार प्रमाणात मिळते, त्यामुळे तुमच्यासोबत अशी पौष्टिक अशी युनिक रेसिपी मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, तुम्ही ही कचोरी 8 दिवस सुद्धा डब्यामध्ये घालून ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही। प्रवासाला सुद्धा नेऊ शकतात, मुलांना टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकतात। इतकी सुरेख पद्धतीने ही मेथीची कचोरी होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।